आखाती युद्धाच्या मालाच्या दरात वाढ झाल्याने आता स्टील दरात वाढ. अगोदर 55 ते 56 रुपये किलोवर असलेल्या स्टीलचा दर 61 रुपयांवर. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने आणि मालाच्या तुटवड्यामुळे स्टीलच्या दरात वाढ. बुलढाण्यातील चिखली ते मेहकर रोडवरील पंपावरील पेट्रोल डिझेल संपलं. कालपासून भारत पेट्रोल पंप बंद. पंपावर आलेल्या ग्राहकांना पेट्रोल डिझेल संपल्याचं सांगितलं जात आहे. हिंगोलीत ऐन सणासुदीत खाद्यतेलाचे भाव वाढल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. खाद्यतेलाच्या दरात किलोमागे 10 रुपयांची वाढ. जळगावच्या 40 गावातील 50 वर्ष जुनी महाशब्द मेस बंद. इंधन अभावी मेस बंद असल्याचा फलक. कोरोना काळातही सुरू असलेली ही मेस आता इंधनाअभावी बंद. अंबड तालुक्यात 17 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. अंबड शहर, वडीगोद्री फाटा आणि पासोडी टोल नाका परिसरात छापेमारी. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे परभणीत मातीच्या चुलींच्या मागणीत वाढ. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मातीच्या चुलींना आता मोठी मागणी. मातीपासून बनवल्या जाणाऱ्या चुलींच्या व्यवसायाला आता चांगले दिवस. चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची रांग. 2 आठवड्यांआधी बुक केलेला सिलेंडर घरपोच मिळत नसल्यानं नागरिकांचे हाल. सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी. अमरावतीत सिलेंडर तुटवड्यावरून काँग्रेस आक्रमक. अमरावतीच्या राजकमल चौकात सिलेंडरचे लावले निषेध नोंदवणारे कटआउट्स. कोल्हापुरात गॅस वितरण केंद्रासमोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा. राजारामपुरी परिसरासह कोल्हापुरातील अनेक ठिकाणी गॅस वितरण केंद्रासमोर रांगा. गोंदियातील सिलेंडरच्या अनधिकृत वापरावर प्रशासनाकडून धाडी. आतापर्यंत 45 धाडींमध्ये 10 सिलेंडर जप्त. जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाकडून हे धाडसत्र. नंदुरबार जिल्ह्यात एलपीजी गॅसचा गैरवापर होत असल्याने दक्षता पथकाकडून 30 ठिकाणी छापेमारी. जिल्ह्यातील 6 तालुक्यांसाठी 6 दक्षता पथक तयार. जिल्ह्यात 10,000 सिलेंडरचा साठा असल्याची माहिती. जळगावच्या भुसावळमधील 19 हॉटेलवर छापे टाकत 12 घरगुती सिलेंडर जप्त. तहसील कार्यालयाची कारवाई. घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी महसूल विभागाची पथकं तैनात. पंढरपूरमध्ये एलपीजी टंचाईमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ. एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं रिक्षा चालक तासनतास रांगेत. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास चैत्र यात्रेत रिक्षा बंद ठेवण्याचा इशारा. पुणे शहर आणि जिल्ह्यात गॅसच्या तक्रारी कमी झाल्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती. ऑनलाईन पद्धतीने घरगुती वाटप होत असल्याने तक्रारी कमी झाल्याचा दावा. मंगळवारी जिल्ह्यात 84,987 ग्राहकांची नोंदणी. आखाती देशातील युद्धाचा कामगार वर्गाला फटका. बाहेर देशात कामासाठी गेलेल्या लोकांवर परत भारतात येण्याची वेळ. कोलकात्यातील गोपाळ देबनाथ आणि मनोरंजन दास इराकमधून भारतात परतले. मुंबईत आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा पहिलाच मेळावा. राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. नाशिकच्या भोंदूबाबावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. खरात सोबतचे ज्यांचे फोटो आहेत त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाई करावी. सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षांना पायउतार करा. नाशिकच्या घटनेवरून संजय राऊत यांची मागणी. राऊतांनी आधी स्वतःच्या पाटकर फाईलकडे लक्ष द्यावं. भोंदूबाबापासून राजकीय कनेक्शनपर्यंत सर्वांवर कारवाई होणार. भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा. चाकणकर पदावर राहिला तर तपासात फेरबदल करतील. व्हिडिओ तपासासाठी कोर्टात गेले पाहिजे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी. अशोक खरात ढोंगी साधू. अशोक खरातवर योग्य कारवाई झाली पाहिजे. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. भोंदूबाबा अशोक खरात याच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू. खरातने काही वर्षातच जवळपास 200 कोटींची माया जमवल्याची चर्चा. नाशिक पोलिसांकडून मिरगावमधील फार्म हाऊसची रात्री तपासणी. फार्म हाऊसवर एका पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केले. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटीची स्थापना. तेजस्विनी सातपुते यांच्याकडे एसआयटीची जबाबदारी. 24 तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी. भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या गैरकृत्यांची सखोल चौकशी करा. खरातसह संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निवेदनाद्वारे नाशिक पोलीस आयुक्तांकडे मागणी. कॅप्टन खरातच्या घरातील व्यक्तींची टीव्ही9च्या प्रतिनिधींवर दादागिरी. बंगल्याबाहेर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या टीव्ही9च्या टीमकडून कॅमेरा, मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न. महिलेचं शोषण केल्याप्रकरणी खरात सध्या अटकेत.
भाजपकडून 4 राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 5 उमेदवारांची घोषणा. मात्र महाराष्ट्रातील बारामती राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा नाही. भाजपकडून राहुरीत कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष. पनवेल महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीत सभापतीपदी नवनिर्वाचित नगरसेविका ममता म्हात्रेंची निवड. भाजप कार्यकर्त्यांनी ममता म्हात्रेंचं केलं अभिनंदन. महिलांच्या प्रश्नांवर भर देत काम करण्याचा व्यक्त केला निर्धार. कागदपत्र पूर्ण नसल्याने पुणे पालिकेच्या भाजपच्या 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड रखडली. भाजपकडून 5 तर राष्ट्रवादीकडून 2 आणि काँग्रेसकडून 1 स्वीकृत नगरसेवकाची निवड. अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक. अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याची नगरसेवक निखिल वारेंची बैठकीत मागणी. खामगाव रेल्वे स्टेशन गेटजवळ बेकायदेशीर पुतळा उभारल्याचं प्रकरण. 10 जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करा. नगरपालिकेने अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख आनंद मोहन रामलाल अहिर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय. उजनी धरण परिसरात फिरायला गेलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना. तरुणांकडून रोख रक्कम आणि सोने दागिने पळवणाऱ्या दोघांना अटक. इतर 2 आरोपींचा शोध सुरू. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील रोशेवाडी परिसरात कडव्याच्या गंजीला आग. शेतकऱ्यांचं 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान. पुण्याच्या भोर तालुक्यातील महुडे खोऱ्यातील डोंगर रांगेला वणवा लागल्याची घटना. वनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वन विभागाने वणव्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा शेती पिकांना फटका. परभणीतील खरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत. खरबुजाचे दर 30 रुपयांवरून 10 ते 15 रुपये प्रति किलोवर. जालना जिल्ह्यासाठी आज अवकाळी पावसाचा येलो अलर्ट. अवकाळीमुळे नुकसान होण्याची शक्यता असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे जालना जिल्ह्यात गहू काढणीला वेग. नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून खबरदारी. सणासुदीच्या दिवसातही शेतकरी कामात व्यस्त. गोंदियात खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामातही मोठ्या प्रमाणात धानाची लागवड. पिकांची वाढ चांगली झाली असून थंड वातावरण आणि उपलब्ध पाणीसाठ्यामुळे पिकांना पोषक वातावरण. येवल्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेना. युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूज निर्यातीवर मोठा परिणाम. स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक प्रचंड वाढली. नवी मुंबईच्या वाशीतील एपीएमसीमध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या 10,000 पेट्या दाखल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून हापूस आंब्याची आवक. निफाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा रेल्वे सुविधांनाही फटका. कोटम गावातील रेल्वे पुलासमोर बसवलेले सुरक्षा हाईस गेट एका बाजूला झुकलं. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम. वर्ध्याच्या देवळीमध्ये जनावरांची चोरी करणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात. वाहनासह 15,30,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. उसाच्या पिकात गांजाची लागवड करणाऱ्या एकाला लातूर पोलिसांकडून अटक. गोंदेगाव शिवारात उसाच्या शेतीमध्ये गांजाची 100पेक्षा जास्त झाडं लावल्याचा प्रकार. या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल. गोंदियातील 36 गावातील नागरिकांची महिनाभरापासून पाण्यासाठी पायपीट. बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ठप्प. योजनेचे विद्युत देयक थकल्याने महावितरणने योजनेचा पाणीपुरवठा खंडित केला असल्याची माहिती. उजनी धरण पट्ट्यांमध्ये शासनाच्या निर्णयाची होळी करून निषेध. शासन निर्णयामुळे धरणग्रस्त भागातील शेतकरी आणि मच्छीमार यांच्यावर फार मोठा अन्याय होणार असल्याचा दावा. संतांना अग्निपरीक्षा द्यावी लागते ही शोकांतिका. आदिनाथ शास्त्रींच्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. बागचंद झांजे महाराज यांची मागणी.